पाकिस्तान वालों, तुम हमरे का नादिशे मत लागो। तुम हमरे का काहीच वाकड़ नहीं कर सकते है। तुम हमरे का काहीच वाकड़ नहीं कर सकते है, क्योंकि हमरे का पहले से मरना का वाकड़े है। हमरा का भावा का भाई के साथ वाकड़े है, हमरा का बहनी का माई के साथ वाकड़े है, हमरा का लेका का बापा के साथ वाकड़े है, भाव की से वाकड़े है। हाँ, तुम काय वाकड्या कर रहे है? हमरे का तुमऱ्या का भेव नाही वाटते है, भेव हमऱ्या काच लोका का वाटते है। एखाद्या दिवशी भांडणं गिन्न व्हाया तो घरा में एखादा सुतळी बॉम्ब टाकून शी दिया है, उगच गोदड़ी बिदड़ी जळण्या का हमऱ्या का तुमऱ्या का भेव नाही वाटते है, हमऱ्याच लोका का भेव वाटते है। तुम हमऱ्या का काहीच वाकड़ नहीं कर सकते, संभाळून से रहने का। कान फटच में देंगे ठूम से डायरेक्ट तुम से जाएंगे एक साइड की गाड़ी। एवढा आग होते है हमऱ्या का इंडिया का हाता में। मला एक गोष्ट आजपर्यंत कधीच कळली नाही, लग्नात आजा गेला, आजी गेली, मावशी गेली, काका गेला, मामी गेली, मामा गेला, शेजार पाजार सगळेजण गेले, पण मला एकटीलाच घेऊन गेले नाहीत। अगं कोणाच्या लग्नाबद्दल बोललेस? माझ्या आई बाबाच्या। आता नवऱ्याचा कशाला फोन आलाय? हाय हॅलो। ते ह्याची चावी कुठे कपाटाची? कपाटाची चावी ना ते आपलं बेडच्या साईडचं ड्रॉवर आहे ना, तर तिथे खाली ते कागद असन बघा पांढऱ्या कलरचं, त्याच्या खाली। आणि हे भांडे बिंडे घासून का नाही गेली? मी आता इकडं माहेरी आराम करायला आले ना, मग काय तुमचं सगळं तिथं साफसफाई करून येऊ का? तुम्ही तुमचे भांडे घासा खायचं असलं का, नाही तर उपाशी राहा। नाही मी रोज हॉटेलला जेवतोय, मला भांड्याची गरज नाही। मी असले होतं जमत नाही तुम्हाला हॉटेलला जेवायला? मी घरी आलोय आज। कुठं होतं? मी जेवण करतो हॉटेलला, लॉजवर झोपतोय। मी असले होते तुम्हाला कधी आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा चला म्हणलं हॉटेलला, तुमच्याकडे पैसे नसते, तो मुलीला तोंड घेऊन म्हणतात। गेलीस ना तू आयुष करायला माहेरात? मला म्हणलीस मी गेलेच आयुष करणार आहे। काय करतेस नेमकं? हे काय आयुष्यात करते मी काय काम करते काय? आयुष्यात करते। हा मग आयुष्यात करते। आता वाजले ते 12, मी आताशी बेड वरून उठली, आंघोळ नाही काही नाही आणखी। सर तुम्ही किती जबाबदार आहात? अख्खी रात्र फोन बघत बसता, घरात चोरी होणे म्हणून। काय झालं सुनी? पोटात दुखलाय। कधीपासून? ती शेजारणीनं नवी साडी आणली तेव्हापासून। सुनबाई, तेवढी भांडी घासून घे, मग शॉपिंगला जायचं आपल्याला। आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा। ठकीला कपाट दिसत आहे का सुईचं? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली तर। अगं तुला माहित आहे का, मोग्यांबोचं लग्न झालं नव्हतं। कसं काय? आणि तुम्हाला कसं माहिती? अगं तू 5-5 मिनिटाला म्हणत नव्हता का, मोग्यांबो खुश हुआ, मोग्यांबो खुश हुआ, मोग्यांबो खुश हुआ, खुश हुआ। नो 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 नो। अहो तुम्ही मला सारखं राणी का म्हणता? ती एवढं मोठं नौकरांनी कोण म्हणते? अहो भाजी कशी झाली? अगं तुला भांडायचं असेल ना सरळ सांगत जा, पण असं विचारत जाऊ नकोस। सोचता हूं के मेरी आंखों ने। तुम्ही अजून भाऊजाई नावाचा प्राणी पाहिला नाही महाराज? वा 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 वा, सगळ्या प्राण्यात विषारी प्राणी महाराज। कधीच त्यांनी भावांना कधी भावाभावांचं जमून दिलं नाही, इतकी हुशार क्वालिटी महाराज। अहो मी काय म्हणते? हा बरोबर आहे, तुझं बरोबर आहे। अहो पण मी अजून काहीच बोलले नाही। अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते। मी गावात लय सुना बघितलो, पण तुझ्या बायको सारखी बाईच कुठे बघितलो नाही। मंदबुद्धी कुठली? आता तिनं मंदबुद्धी आहे, मी का करू?
मंदबुद्धी आहे तर मग लग्न कशाला केलास? माझं लग्न लावायची हौस तुम्हालाच होती की तुम्हीच लावून दिला की माझं लग्न. अरे काय म्हणाले रे सुनबाई? मला का माहित, कमीत कमी बोलणारी करून दिला असतो तर कुठली शिवी लिवलेली आहे ते तर कळलं असतं. लग्नाला 10 वर्ष झाले आपल्या, तुम्ही आणखीन कधी मला हॉट कूल म्हणला नाहीत का हो तसं? अगं तू दमट आहेस ना, मग दमट. कूल बी नाही हॉट बी नाही. दमट नसतं का मुंबईचं वातावरण दमट, तसलं दमट आहेस तू.